नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. शाळा पूर्व तयारी अभियान 2026 अंतर्गत आपल्याला जो मेळावा घ्यायचा आहे, त्या मेळाव्याची आपल्याला मित्रांनो जे संपूर्ण माहिती असणार आहे ती शासनाकडून आलेल्या एका लिंकवर भरायची आहे. तर मित्रांनो, शाळा पूर्व तयारी अभियान अंतर्गत आपल्याला पहिला जो मेळावा आता आपण घेणार आहोत किंवा घेतलेला असेल त्याची माहिती आपण त्या शासनाकडून आलेल्या लिंकवर कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमो सहित आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. शाळा पूर्व तयारी अभियान अंतर्गत आपल्याला पहिला मेळावा जो घ्यायचा आहे त्याची लिंकवर माहिती आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे याची संपूर्ण सविस्तर डेमो सहित माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, शासनाच्या शिक्षण विभागाकडून 22 एप्रिलला हे जे परिपत्रक निर्गमित झालेलं होतं, ज्यामध्ये बघा विषय अत्यंत महत्त्वाचा होता. विषय होता शाळा पूर्व तयारी अभियान 2026-27ची यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत. संपूर्ण सविस्तर माहिती यामध्ये दिलेली होती. मित्रांनो, 4 पानाचं हे जे परिपत्रक होतं हे आलेलं होतं आणि आपल्या सर्वांच्या शाळेवर हे परिपत्रक जे आहे ते असेल. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली होती आणि आपल्याला हे जी आपण जो मेळावा घेणार आहोत या मेळाव्याची आपल्याला माहिती कोणत्या लिंकवर भरायची आहे ते लिंक सुद्धा इथे देण्यात आलेली होती. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ते लिंक देणार आहे. त्यावर क्लिक केल्याबरोबर आपण सरळ त्या लिंकवर जाणार आहात. तर तत्पूर्वी थोडक्यामध्ये मित्रांनो एक महत्त्वाची माहिती आपण या पत्रामध्ये जी होती ते बघणार आहोत. तर बघा, इथे एक महत्त्वाचा मुद्दा होता. मेळावा संदर्भातील फोटो, व्हिडिओ इत्यादी माहिती समाज माध्यमावर म्हणजे सोशल मीडियावर प्रसारित करीत असताना शाळा पूर्व तयारी अभियान 2026 व शाळा पूर्व तयारी अभियान 2026 या हॅशटॅगचा उपयोग करावा. तसेच मेळावा संदर्भातील प्रसारित करण्यात येणाऱ्या पोस्टसाठी SCERT महाराष्ट्राच्या या फेसबुक पेजला टॅग करण्यात यावे. तर मित्रांनो, आता सगळं ऑनलाईन झाल्यामुळे आपल्याला बहुतेक ज्या काही माहिती असते शाळा स्तरावर जे काही आपण उपक्रम घेतो त्याची संपूर्ण माहिती ऑनलाईन आपल्याला करावी लागते, एखाद्या लिंकवर किंवा पोर्टलवर वगैरे भरावी लागते. तर मित्रांनो, मी हे जी माहिती आहे माझ्या शाळेची, आमचा मेळावा झालेला आहे, आपण आपल्या चॅनलवर तो व्हिडिओसुद्धा बघितलेला असेल. तर त्यामध्ये मी ही जी माहिती आहे मित्रांनो सर्व फोटोसहित फेसबुकला सुद्धा शेअर केलेली आहे आणि आता आपण त्या लिंकवर ही माहिती भरणार आहोत. तर मित्रांनो, या परिपत्रकामध्ये सुद्धा ती लिंक देण्यात आलेली आहे. इथे बघा खाली शाळा स्तरावर पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती संकलित करण्यासाठी बाल शिक्षण विभाग प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचा वापर करण्यात यावा. तर मित्रांनो, आपल्याला जी माहिती भरायची आहे त्या लिंकवर, ती लिंक इथे देण्यात आलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ते लिंक देत आहे. तर तत्पूर्वी मित्रांनो, आपण फेसबुकवर कशा पद्धतीने ती पोस्ट करायची आहे ते सुद्धा मी आपल्याला सोशल मीडियावर जी माहिती हे शेअर करायची आहे. तर बघा, जसं मी माझ्या फेसबुक हँडलवर ही जी माहिती आहे मेळाव्याची ती शेअर केलेली आहे, काही फोटो शेअर केलेले आहे आणि तिथे मित्रांनो अशा पद्धतीचे टॅग आपल्याला लावायचे आहे. तर बघा, हा टॅग लावलेला शाळा पूर्व तयारी मेळावा 2026-27, शाळा पूर्व तयारी अभियान 2026, शाळा पूर्व तयारी अभियान इंग्रजीमध्ये आहे 2026, माझ्या शाळेचं नाव टाकलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचे काही टॅग तिथे लावून घेतले आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो सोशल मीडियावर आपल्याला ही जी माहिती आहे ही शेअर करायची आहे. त्यानंतर आता त्या लिंकवर कशा पद्धतीने माहिती भरायची ते सुद्धा आपण बघणार आहोत. हे जे परिपत्रक आलेलं आहे यामध्ये ही जी लिंक दिलेली आहे या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे, याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्या समोर मित्रांनो एक नवीन इंटरफेस येणार आहे अशा पद्धतीने. तर मित्रांनो, हा जो मेळावा असणार आहे शाळा पूर्व तयारी मेळावा, हा आपल्याला 2 वेळा घ्यायचा आहे दरवर्षीप्रमाणे. तर बघा, मेळावा क्रमांक 1 आणि मेळावा क्रमांक 2 अशा पद्धतीने इथे टॅब असणार आहे. तर आपल्याला मेळावा क्रमांक हे जे 1 आहे पहिलं, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. इथे जर आपली जर बदली झालेली असेल आणि आपली जर जुनी शाळा इथे जर दाखवत असेल, मेळावा क्रमांक 1 यावर जर आपण क्लिक केलं आणि इथे जर आपली जुनी शाळा दाखवत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, अगदी सोप्या पद्धतीने इथे आपली प्रोफाईल असणार आहे, इथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे, एकदा लॉग आउट करायचं आहे आणि नवीन शाळेचा UDAS क्रमांक टाकायचा आहे, लगेच आपली शाळा तिथे येणार आहे. तर बघा, आता आपण प्रत्यक्ष इथे माहिती भरणार आहोत. मेळावा क्रमांक 1 वर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर वरची जी माहिती असणार आहे मित्रांनो, जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव, शाळेचं नाव आणि केंद्राचे नाव आणि शाळेचं नाव हे भरून असणार आहे ऑलरेडी आणि ते लॉक असणार आहे, तिथे आपल्याला काहीच करता येणार नाही. त्यानंतर मेळाव्यात सहभागी व्यक्तीविषयी तर एकूण स्वयंसेवक किती होते ते आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एकूण माता पालक दाखल
पात्र मुलांच्या, तर इथे सुद्धा संख्या टाकून घ्यायची आहे. एकूण शिक्षक जे आहे ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे. एकूण अंगणवाडी सेविका ते सुद्धा माहिती भरून घ्यायची आहे. शासकीय अधिकारी कोणी असतील ते टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर इतर कोणी असतील ते सुद्धा टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मित्रांनो, मेळाव्यात सहभागी झालेले दाखलपात्र मुलांविषयी, तर जे काही दाखलपात्र विद्यार्थी होते त्यांची संख्या इथे टाकून घ्यायची आहे. तर आमच्याकडे एकच विद्यार्थी होता, त्यामुळे ती संख्या मी टाकून घेतो. त्यानंतर बॉईज किती त्यापैकी, तर तो मुलगाच होता, मुलगी 0 इथे करून घेतो. त्यानंतर वरील दाखलपात्र एकूण मुलांपैकी मुले मुली मार्च 2026 मध्ये अंगणवाडीमध्ये नामांकन असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. तर हे जे विद्यार्थी जर अंगणवाडीमध्ये असतील तिच्या, तर ती संख्या आपल्याला टाकून घ्यायची आहे. हा विद्यार्थी तिथे होता. त्यानंतर वरील दाखलपात्र एकूण मुलांपैकी मुले मुली मार्च 26 मध्ये खाजगी शाळेत नामांकन असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. तर जर तो खाजगी शाळेमध्ये KGला वगैरे असेल तर ते टाकून घ्यायचं आहे. तर इथे हे 0 येणार आहे आमचं. त्यानंतर वरील दाखलपात्र एकूण मुलांपैकी मुले मुली मार्च 2026 मध्ये सरकारी पूर्व प्राथमिक शाळेत मध्ये नामांकन असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, हे सुद्धा इथे 0 येणार आहे. वरील दाखलपात्र एकूण मुलांपैकी मुली मार्च 2026 मध्ये कुठेही नामांकन नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, हे सुद्धा इथे 0 येणार आहे. त्यानंतर दाखलपात्र मुलांच्या माता पालकांचा स्वतंत्र गट बनवले आहे काय, तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जर बनवला असेल तर तिथे होय करायचं आहे. तर मित्रांनो, सध्या दाखलपात्र मुलांच्या माता पालकांचा गट वगैरे बनवायचा आहे, तर त्यामुळे मी ते नाही करतो आणि इथे मित्रांनो सेव्हचं हे जे बटन असणार आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. जर मित्रांनो आपण गट वगैरे बनवलेला असेल, होय जर केलं, तर आपल्याला त्या गटाची माहिती इथे टाकायची आहे. एकूण किती गट स्थापन केले, शाळा पूर्व तयारी व्हॉट्सअप ग्रुपने दाखलपात्र मुलांच्या किती पालकांना सहभागी केले आहे, अशा पद्धतीने. तर इथे मी आता सध्या आम्ही गट वगैरे तयार केलेले आहे. एकच मुलगा दाखलपात्र आहे, त्यामुळे आम्ही इथे नाही करून घेतो आणि इथे सेव्हचं हे जे बटन असणार आहे मित्रांनो, यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर आपली ही जी माहिती आहे मित्रांनो, ही भरल्या गेलेली आहे आणि आता मेळावा क्रमांक 1ची माहिती आपली भरलेली आहे आणि जेव्हा मेळावा क्रमांक 2 होणार आहे तेव्हा आपल्याला ती जी माहिती असणार आहे ती या टॅबवरून भरायची आहे. तर बघा, परत मी यावर आता एकदा क्लिक करून बघतो. तर इथे संपूर्ण जी माहिती आहे भरलेली आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे. म्हणजे ही जी आपली माहिती आहे मित्रांनो, हे संपूर्ण भरल्या गेलेली आहे. तर मित्रांनो, अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला शाळा पूर्व तयारी अभियान जे आहे त्या अंतर्गत आपल्याला जो पहिला मेळावा घ्यायचा आहे त्याची माहिती आपल्याला शासनाकडून दिलेल्या लिंकवर अगदी सहजपणे भरता येणार आहे. कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित आपण बघितलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. मित्रांनो, ज्या लिंकवर आपल्याला ही माहिती भरायची आहे ते लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.